कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही, या मागचीच एक पौराणिक कथा. कृष्ण निजाला निवांत, त्याला आठवली राधा, राधेला केले जादूनं जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगे राधाच पाहिली, डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णास सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडी रवनात पंढरीच्या. कृष्ण म्हणवितो रुक्मिणीस, पण ती रुसलेली फार, म्हणतो कसा, अगं रुक्मिणी कसा करू मी संसार तुझ्या विना वैकुंठाचा. रुक्मिणी नाराज, त्यास कृष्णास आठविले भक्त एक थोर, नाव त्याचं पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाई स्वारी, पुंडलिक करीतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विटेवरी कृष्णाला दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली, विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती झाली. 28 युगे झाली लांब उभी राहुनी, रुक्मिणी तो रुसवाधरी. अवघ्या भूमंडळात संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी, भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी साई, आणि बोला जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.